मी जान्हवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे मूळ व्याधीवर रामबाण उपाय आणि मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर सुधीर उदामले. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे येथून BAMS पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी नाशिक युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे. वेदामृत डे केअर पाईल्स आणि रिसर्च सेंटर ते MD आहेत आणि गेले 20 वर्ष ठाण्यामध्ये सेंटर चालवतात. आतापर्यंत त्यांनी 18,000हून अधिक रुग्णांवरती मिश्र उपचार पद्धतीने पाईल्स, फिशर, फिस्टुला यासारख्या आजारांवरती यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी इन 2012 यामध्ये त्यांनी लिगेशन टेक्निक म्हणजेच सूत्रबंधन या संदर्भात 200हून अधिक रुग्णांचे शोध निबंध सादर केलेले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले मूळ व्याधीवरील स्टुडिओ हॉस्पिटल त्यांचं आहे. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मूळव्याध. तर मूळव्याध म्हणजे नेमकं काय आणि प्रत्येक वेळी मूळव्याधीला ऑपरेशनचीच गरज असते का? बरोबर. मग कसं आहे की गुदद्वाराच्या ठिकाणी काही दुखलं, खुपलं, ब्लिडिंग झालं, कॉन्स्टिपेशन झालं, खाज झाली, काही झालं की लोक मूळव्याध झालं असं समजतात. परंतु तिथे बरेचसे प्रकार असू शकतात. जसं मूळव्याध असू शकतं, फिशर असू शकतं, फिस्टुला असू शकतं. त्याचप्रमाणे एक प्रुरायटस ॲनी म्हणून त्वचेचा विकार असू शकतो, गुदभ्रंश असू शकतो ज्याला आपण प्रोलॅप्स म्हणतो, पॉलिप असू शकतं, पायलोनल सायनस असू शकतं. विविध प्रकारचे आजार असू शकतात. पण त्याचं निदान हे डॉक्टरांकडे जाऊनच होतं. बरं, लोक डॉक्टरांकडे जायला का घाबरतात माहितीये का? की डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर ऑपरेशन सांगतील आणि मला काही नको बो ऑपरेशन, मला औषधाने बरं झालं तर बरं होईल. मग ते घरगुती उपाय आणि असे सगळे प्रकार चालू होतात. पण खरं सांगू का, ओपीडीत येणाऱ्या 100 पेशंटपैकी 80 पेशंटला ऑपरेशनची गरजच नसते. जर एखादा आजार नवीन असेल, सुरुवातीचा असेल आणि त्याचं निदान जर लवकर झालं तर बरेचसे आजार ह्या औषधांनी बरे होतात. जसं आता तू बघशील तर मूळव्याधीमध्ये त्याचे प्रकार आहेत. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 4 प्रोलॅप्स पाईल्स असे प्रकार आहेत त्याचे. तर ग्रेड 1, ग्रेड 2 हे औषधाने बरे होणार आहेत, लाईफस्टाईल चेंजेस करून होणार आहेत. तर त्यावेळेस औषधाने जर बरा होणारा आजार असेल तर ऑपरेशन कशाला करायचं? पण जर एखादा पेशंट ग्रेड 3चे पाईल्स, ग्रेड 4चे पाईल्स घेऊन आलात तर कितीही आयुष्यभर औषधं खाल्ली तरी ते बरे होणार नाहीयेत, कारण ते इरिव्हर्सिबल स्टेजमध्ये गेलेत. पण त्याला सुद्धा आता पेनलेस पद्धतीने बरं करता येतं. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फिशर असेल तर फिशरच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये औषधाने बरं होतं. पण जर त्याच्यात इन्फेक्शन झालं, त्याचा खूप मोठा टॅग बाहेर आला, जागा छोटी झाली परमनंटली, तर मग अशा वेळेस काही ना काहीतरी करावं लागतं, कारण त्याच्याशिवाय त्याची सुटका होत नाही. पण इनिशियल स्टेजमध्ये नक्कीच औषधाने बरं होतं. फिस्टुला जर झाला असेल, ज्याला आपण भगंदर म्हणतो, भगंदर हा औषधाने कधीच बरा होत नाही. जर एखाद्याला भगंदर झालाय आणि त्याला कळलंय की मला भगंदर झालंय तर त्याने कुठल्याही वेळेचा आणि पैशांचा अपव्यय न करता त्याच्यासाठी काही ना काहीतरी प्रोसिजर करून लगेच मोकळं व्हावं. आता प्रुरायटस ॲनो आहे, जो त्वचा विकार आहे, तो औषधाने बरा होणार आहे. पॉलिप आहे, ते औषधाने जात नाही. घट्ट असा मांसल भाग आहे जो बाहेर येतो, तो औषध बरा होत नाही, त्याला काही ना काही करावं लागतं. एक काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत की ज्याच्यामध्ये स्किन ते कॉलीफ्लॉवर सारखं ग्रोथ होते, ते सुद्धा ओपीडी प्रोसिजर्समध्ये बरे होऊ शकतात. पायलोनल सायनस सुद्धा औषधाने बरं होत नाही, त्याला काही ना काहीतरी करावं लागतं. गुदभ्रंश हे सुद्धा औषध बरं होत नाही, त्याला काही ना काही करावं लागतं. पण जर एखाद्याला कॉन्स्टिपेशन असेल त्या औषधाने बरं होतं. IBS नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये शीला साफ होत नाही, चिकट आव पडते, वारंवार जावं लागतं, गॅसेस होतात, खाज येते, अशा कंडिशनमध्ये सुद्धा औषधाने बरे होतात. तर तुझा जो प्रश्न आहे की प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज असते का, तर नाही, प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते. पण काही कंडिशनमध्ये काही ना काहीतरी प्रोसिजर्स कराव्या लागतात. आणि आजकाल सगळ्याच प्रोसिजर इतक्या सोप्या आणि सुलभ झालेल्या आहेत, अँब्युलेटरी झालेल्या आहेत, डे केअर झालेल्या आहेत, पेनलेस झालेल्या आहेत. त्याच्यावर घाबरण्याचं कारण नाही. अगदीच. आणि कसं असतं की असा आजार आहे ना हा की त्याच्याबद्दल फारसं बोलूही शकत नाही. लाजणं हा एक महत्वाचा भाग असतो याच्यामध्ये. सहनही होत नाही आणि सोसवायचं नाही असा तो प्रकार आहे. अगदीच. आणि पूर्वीच्या काळी कसं जे उपचार पद्धती होती ते फार लिमिटेड होते. आता मूळ व्याधीवर अशा कोणत्या आधुनिक उपचार पद्धती आहेत आणि त्या उपचार पद्धती ज्या आहेत त्या कायमस्वरूपी असतात का? येस, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की डॉक्टरांकडे मी जातो, मी तपासून घेतो, पण मला एक अशी उपचार पद्धती हवी की ज्याच्यात पेन नकोय, ज्याच्यात दुखणं नकोय, ज्याच्यात कंट्रोल जायला नकोय आणि ते पुन्हा नाही झालं पाहिजे. तर हो, आता अशा पद्धती उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये लेझर आहे, सूत्रबंधन आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाच्या काही प्रगत टेक्नॉलॉजीज आल्यात की ज्याच्याद्वारे आपण मूळव्याधीला पूर्णपणे पेनलेस पद्धतीने बरं करतो. याच्यामध्ये काय केलं जातं, कुठल्याही प्रकारचा अॅनेस्थेशिया जो पाठीच्या मणक्यात देण्याची गरज असायची पूर्वी ती आता लागत नाही.
त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा अॅनेस्थेशिया न देता पुडेंटल लोकल ब्लॉक्समध्ये एक मशीन टाकलं जातं आतमध्ये आणि गुदद्वाराच्या आतमध्ये जसं स्क्रीनमध्ये दाखवतात त्याची मुळं बंद केली जातात. अच्छा. आणि ही प्रत्येकामध्ये साधारणपणे 7 ते 8 असतात. ओके. ती सगळीच्या सगळी बंद केली जातात. त्याच्यामुळे त्याची रसद बंद होते, त्याला मिळणारा सप्लाय बंद होतो आणि एकदा का मिळालेला सप्लाय बंद झाला की ते श्रिंक व्हायला सुरुवात होते. बरं. आणि जे काही वाढलेली गोष्ट आहे, जी ऑलरेडी बरेच वर्ष सहन करून करून जी वाढलेली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये लेझरचे शॉट्स दिले जातात. ओके. आणि लेझरने ते अक्षरशः तिकडचं जे काही पाणी इव्हॅपोरेट होतं आणि ते अगदी फ्लॅट होऊन जातं. म्हणजे जैसे थे, म्हणजे पूर्वी जसा तुमचा काहीच नसलेल्या अवस्थेमध्ये पेशंट जातो. अच्छा. मग आता सांग बरं, ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये कुठेतरी कापाकापी आहे का, कुठेतरी रिंग कट झाली आहे का, जखम झाली आहे का? मग नो जखम नो पेन, अगदीच. काहीच कापलेलं नाहीये, त्याच्यावर दुखणं नाही. बरं, पेशंट हे करून दुसऱ्या दिवशी कामालाही जातो. हो. आणि ही परमनंट का? कारण त्याची मुळं बंद केलेली आहेत, त्याचा सप्लायच बंद केलेला आहे. बरं, त्याच्यानंतर एक आयुर्वेदातली अपुनर्भाव चिकित्सा असते. अपुनर्भाव म्हणजे पुन्हा झालंच नाही पाहिजे. मग लिव्हरचं फंक्शन इम्प्रूव्ह झालं पाहिजे, आतड्यांची हालचाल चांगली झाली पाहिजे, विटॅमिन्स बरे झाले पाहिजे, विटॅमिन्स बॅलन्स झाले पाहिजे, झोप व्यवस्थित झाली पाहिजे, लाईफस्टाईल रिलेटेड काही सल्ले असतात आणि काही आयुर्वेदिक औषधं. ओके. असा 3 महिन्याचा उपक्रम केला की ही पाईल्स ही मुळापासून जाते आणि कायमस्वरूपी बरी होते. अगदीच. आयुर्वेदाचा तुम्ही उल्लेख केला, तर आयुर्वेदामध्ये असे काही रामबाण मूळव्याधीवरती उपाय आहेत का आणि मुळात ते वेदनारहित आहेत का? कसं आहे, हे आधुनिक शास्त्र आहे ना, हे 200-300 वर्षांपूर्वीच आहे, पण आयुर्वेद शास्त्र हे 5000 वर्ष जुनं आहे. हो. मग तेव्हा लोकांना जेव्हा मुळव्याध व्हायची तेव्हा काय केलं जायचं? हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आता आयुर्वेदामध्ये पण एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा इंजेक्शन डेव्हलप झालेले आहेत. अच्छा. लाईक असे काही आयुर्वेदिक इंजेक्शन्स आहेत की जे मुळव्याधीमध्ये देऊन आपण मुळव्याधीला जिरवू शकतो. हो. त्याच पद्धतीने असे काही प्रतिसारणे क्षार आहेत, क्षार ज्याला आपण एक प्रतिलेपन औषध म्हणू, ते मुळव्याधीवर लावून ते श्रिंक केले जातात. ओके. तर असेही प्रकार, एक सूत्रबंधन म्हणून आपण जी डेव्हलप केलेली पद्धत आहे की ज्याच्यामध्ये मुळं बांधली जातात एका विशिष्ट पद्धतीने, की जे पेनलेस पद्धतीने असतात. म्हणजे एखादं लटकणारी गोष्ट आहे त्याची मुळं बंद करून त्याला स्क्वीज केलं जातं आणि ते नष्ट केले जातात. ओके. त्याला डिस्ट्रक्शन मेथड्स म्हणतात, की ह्या मेथड सुद्धा आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस केल्या जातात. आणि ह्या सगळ्या पेनलेस असतात, कारण ह्याच्यात कुठेही रिंग कट करणं असा प्रकार नसतो. आता जसं एखाद्याला फिस्टुला असेल समजा, तर त्याच्यामध्ये क्षारसूत्राचा सुद्धा वापर आहे, की जे आता नवीन प्रकारचे काही क्षारसूत्र डेव्हलप झालेले आहेत की जे पेन करत नाहीत, जे दुखणं करत नाहीत आणि आजार बरा करतात. त्याच्यामुळे आता आयुर्वेदामध्ये सुद्धा ते प्रगत झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टींवरती, जसं आयुर्वेदिक इंजेक्शनवरती पेटंट आहेत, काही प्रतिक्षारणे क्षार आहेत ते स्टँडर्डाइज झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याचाही वापर आता आपल्याला करता येतो. अगदीच अगदीच. आणि जसं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, त्यांनी मूळव्याध बरा करता येतोय. आणि असेच उपचार घेऊन डॉक्टरांकडचे बरे झालेले काही पेशंट आपल्यासोबत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या एकदा ऐकूयात. माझं नाव सविता बाबासू नलवडे. मी कराडवरून आले आणि माझ्या इथे भाच्या आहे, त्यांनी मला सांगितलं इथं असा असा दवाखाना आहे म्हणून. मग नंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि इथं येऊन चेक केलं. नंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं ऑपरेशनचं. मला पायलचा त्रास होता, गेले 10 वर्ष झालं मी हा त्रास सहन करत आहे. आणि नंतर मला लगेच डॉक्टरांनी 2 दिवसात ऑपरेशनचं सांगितलं. आम्ही निर्णय घेतला आणि ऑपरेशन माझं एवढं छान झालं, मी आता व्यवस्थित आहे. 15 दिवसानंतर दाखवायला आलं, माझं पूर्ण थांबलं या. आणि डॉक्टर, इथले स्टाफ, सगळे मेंबर खूप छान आहेत आणि खूप बरं वाटलं. एवढ्या वर्षानंतरचा त्रास पूर्ण माझा थांबला. आता मी खूप छान आहे. नमस्कार, माझं नाव विजय मनोहर अनबोळ. मी गावी मनोपार देवगड सिंधुदुर्ग येथे गावी असतो मी. तर मला प्रथम पायलचा त्रास झाला. 1 महिना ब्लिडिंग चालूच होतं गावी. तिकडे म्हणजे डॉक्टरांना मी दाखवलं होतं, तर त्यांनी ते ब्लिडिंगचं गोळ्या वगैरे दिलं होतं, पण ते थांबतच नव्हतं. मूळ व्याधीचा इतका त्रास झाला होता की 3 गाठी त्यामध्ये होत्या. मग मी सरांचं ते यूट्यूबवर त्यांचं लेक्चर वगैरे पाहिलं आणि मी ते पाहून त्यांच्या इथे आलो. आणि त्यांनी मग ब्लिडिंगनी माझं हिमोग्लोबिन 5% गेलं होतं, कारण की रक्तस्राव थांबतच नव्हता. त्याच्यानंतर सरांशी भेटलो. त्यांनी मग मला ऑपरेशनची तारीख दिली. त्या अगोदर त्यांनी 4 बॉटल ब्लिडिंग चढवलं आणि प्लाझ्मा व्हाईट पेशी पण त्याबरोबर 4 बॉटल त्यांनी चढवल्या. आणि नंतर त्यांनी ऑपरेशन केलं आणि त्यानंतर मला एकदम रिलॅक्स वाटलं. आज 4 महिन्याने मी गावाहून परत आलोय सरांना दाखवण्यासाठी.
पण आता पण मला पूर्ण मूळव्याधीपासून पूर्ण हे झालं. मला पोटाच्याही तक्रारी होत्या, म्हणजे पचनाच्या वगैरे. त्याही सरांनी त्या ट्रीटमेंटमधून सर्व क्लिअर केलं आणि आज मी समाधानी आहे. आज शेवटच्या सरांना मी भेटायला आलो होतो गावावरून, आणि आज मी पूर्ण मूळव्याधी आणि पोटाच्या तक्रारीपासून पूर्ण समाधानी आहे. जसं आपण ऐकलं, डॉक्टरांकडून उपचार घेऊन हे पेशंट बरे झालेले आहेत. अजून एक प्रकार आढळतो तो म्हणजे फिशर. तर फिशरची लक्षणं कोणकोणती असतात आणि त्यावर काय उपचार पद्धती आहेत? बघ, ज्याच्यामध्ये ना पेशंटला खूप जास्त पेन होतं आणि धावत धावत डॉक्टरांकडे जातो ना, ते म्हणजे फिशर. कारण ह्याच्यामध्ये दुखणं प्रचंड असतं. एक चीर पडते, कापलं जातं, कातरल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये कधी जर इन्फेक्शन झालं तर पस होतो आणि त्याचा पुढे जाऊन फिस्टुला होतो. पण जर सुरुवातीच्या अवस्थेत मी जसं मगाशी म्हणालो, जर आला पेशंट तर त्याला औषधाने बरं करता येतं. पण जर फिशर वाढलेला असेल, इन्फेक्शन झालं असेल, मांस बाहेर आलं असेल, जागा छोटी झाली असेल तर काय करायचं? तर त्याच्यासाठी डायोड लेझर्स आता सध्या अवेलेबल आहेत, की ज्याच्यामध्ये आपण ती जी जखम आहे ती जाळली जाते. आणि एक स्पिंट्रोलायसिस नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये रिंग कट करावी लागत नाही, जी पूर्वी करावी लागायची. तर अशा पद्धतीने सुद्धा फिशर आपल्याला बरं करता येऊ शकतं. म्हणजे आता पूर्वीसारखी कापाकापीची पद्धतीची गरजच नाही. आणि या फिशरमध्ये सुद्धा पेशंट लगेच घरी जाऊ शकतो. आता बऱ्याच वेळा काय होतं, पेशंटची फसगत होते की हा मूळव्याध का फिशर आहे, कारण दोघांमध्ये सुद्धा बाहेर आलेलं मांस हे मूळव्याध सदृश्यच दिसतं. म्हणून आपल्याकडे काय करतो आपण, पेशंट आला ना की पहिल्यांदा कॅमेऱ्यात आपण तपासून घेतो आणि कॅमेऱ्यात तपासला ना की निदान पक्क होतं, पेशंटला पण बघायला मिळतं आणि आमचंही पक्क निदान होतं. मग फिशरची ट्रीटमेंट वेगळी, पाईल्सची ट्रीटमेंट वेगळी. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की जर त्या ठिकाणचा काही त्रास असेल ना तर पक्क पहिलं निदान करून घ्या, म्हणजे त्याची ट्रीटमेंट ठरवता येते. कारण असतो फिशर आणि पाईल्सचं औषधं घेतात काउंटरवरून, असतो फिस्टुला आणि मूळव्याधीची औषधं घेतली जातात. सो नक्की झालंय काय याचं निदान पक्क होणं गरजेचं आहे. आणि आता फिशर सुद्धा पेनलेस पद्धतीने बरे करता येतात. अगदीच अगदीच. आणि असेच काही फिशरचे रुग्ण देखील जे डॉक्टरांनी बरे केलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ऐकूयात. नमस्कार, माझं नाव अंकिता आंबेकर आहे. मी एक 8 वर्षाआधी डॉक्टर सुधीर दामले यांच्याकडे फिशरच्या रिलेटेड त्रास घेऊन आले होते. पण त्यांनी लिटरली एका दिवसामध्ये माझी सर्जरी करून मला पूर्ण क्लिअर केलं. सेम डे डिस्चार्ज दिलं, विदाउट एनी पेन. काही मणक्यात काही इंजेक्शन नाही, काही नाही. आणि मी सेम डे घरी गेले आणि मी वॉक करू शकले किंवा मी फिरूही शकले, किंवा इनफॅक्ट मी त्याच दिवशी रात्री शॉपिंगला पण गेली होती. तर बेसिकली एवढा पेनलेस तो माझा एक्सपिरियन्स होता. तो दिवस आहे आणि आज 8 वर्ष आहे. त्यामध्ये माझं लग्न झालं, मूल झालं, आता मी दुबईला असते. सो माय लाईफस्टाईल इज व्हेरी म्हणजे एन्जॉईंग, खाणं पिणं सगळं सगळं असतं. पण मला आज सगळ्यात काही त्रास झालेला नाहीये त्या गोष्टीचा. आणि आज मी काही कारणानिमित्त आज मला व्हिजिट करण्यात आलं एका नातेवाईकाला घेऊन. तर मी फॅसिलिटी बघितली तर आय वॉज सो सरप्राइज की ॲम्बियन्स इतकं छान आहे. अँड इट्स अ स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी यू वुड से. सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे आता मशीन्स आले आहेत. अँड यु नो द बेस्ट पार्ट इज आता फिमेल डॉक्टर्स आहे. तुम्हाला चेक करण्यासाठी देर इज नो हेजिटेशन, यु नो, चेक करायला फिमेल डॉक्टर्स आहे. अँड यू हॅव सो मेनी सिस्टर्स अराउंड यू, ऑन पॉइंट, ऑन टोज. तर फारच छान एक्सपिरियन्स आहे. आणि यु नो इट्स काइंड ऑफ वर्ल्ड क्लास फॅसिलिटी टू गेट युअर पाईल्स अँड फिशेस ट्रीटेड. तर जर तुम्हाला काही असं त्रास असेल तर आय वुड 100% रिकमेंड तुम्ही यावं इथे. डॉक्टर सुधीर दामले यांच्या हाताने ट्रीटमेंट करून घ्यावी. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला परत इथे येण्याचं काही कारण राहणार नाही आयुष्यात. धन्यवाद. अगदी जसं त्यांनी म्हणलं की फिमेल डॉक्टर्सची सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून कसं होतं की महिलांना तेवढ्या खुलून असं बोलत नाहीत डॉक्टरांकडे किंवा सांगत नाहीत आपले प्रश्न. तर फिमेल डॉक्टर्स असल्यामुळे देखील खूप छान असा फायदा होतोय. आणखी एक विचारायचं ते म्हणजे फिस्टुला. फिस्टुलाची काय लक्षणं असतात आणि त्यांच्यावरती कोणती उपचार पद्धती? फिस्टुलाला मराठीमध्ये भगंदर म्हणतात. शत्रूलाही जो आजार होऊ नये असा जर काय असेल तर तो फिस्टुला आहे. आणि फिस्टुला जर झाला तर त्याचा तुरंत उपचार करून घेणं, त्याला काहीतरी प्रोसिजर करावीच लागतं हे निश्चित असावं लोकांना माहिती. आता कसं आहे, भगंदर म्हटलं ना की त्याच्यामध्ये प्रकार पडतात. एक साधे फिस्टुल आहे आणि कॉम्प्लिकेटेड फिस्टुल. साधे फिस्टुले साध्या उपचारांनी, जसं लेझर आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, की ज्याच्यामध्ये जखम होत नाही, कापाकापी करायची गरज नाही, आतलं होल बंद करणं आणि प्रॉक्सिमल लायगेशन आणि डिजिटल लेझरचा वापर करून आपण त्याला म्हणजे नष्ट करू शकतो. पण जेव्हा कॉम्प्लिकेटेड फिस्टुले असतात तेव्हा कुठली एक पद्धत लागू पडत नाही, 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण करावं लागतं. म्हणजे असा आजार की ज्याच्यामध्ये 2 वेळा सर्जरी झाली, 3 वेळा सर्जरी झाली तरी तो पुन्हा पुन्हा होतोय, असा जो काय आजार तो हा भगंदरच आहे. परंतु आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे ना की आता कॉस्मेटिक सर्जरी, ज्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन सर्जरी,
आणि लेझर ह्या दोघांचाही वापर केला जातो. म्हणजे आता एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण डिसीज जे काही इन्फेक्शन आहे ते सगळं काढून टाकणं आणि कॉस्मेटिक सर्जरी ज्याला आपण रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणतो अशा दोघांचं एकत्रीकरण शिवाय अत्याधुनिक उपकरणं ज्याचा लेझरचा वापर म्हणू असं केलं जातं. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून फिस्टुला हा वापस होणार नाही याची काळजी घेतली जाते. फिस्टुलाची सर्जरी करताना ना 2-3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे हा सगळा आजार निघाला पाहिजे, त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते. 2 रिंग कट होता कामा नये, कंट्रोल जाता कामा नये. आणि 3 खूप मोठ्या जखमा होता कामा नये. आणि अगदी सगळ्यात महत्वाचा हा आजार पुन्हा झाला नाही पाहिजे. यासाठी जे करावं लागतं ते करणं आवश्यक असतं. आयुर्वेदातल्या काही गोष्टी आहेत जसं प्रतिसारणे क्षार आहे त्याचा ह्याच्यात वापर केला जातो. काही केसेसमध्ये जिथे रिंग इन्व्हॉल्ड असते तिथे आपल्याला क्षारसूत्राचा वापर करता येतो. परंतु एवढं खात्रीशीर सांगू शकतो की 20,000 सर्जरी केल्यानंतर आता फिस्टुला सुद्धा वापस होत नाही. त्याच्यामुळे आता नवीन तंत्रज्ञान आणि आयुर्वेद या दोघांची संगम साधून वेगळ्या पद्धतीचं एकत्रीकरण करून फिस्टुला हा कायमस्वरूपी बरा करता येतो. वा, आणि असेच फिस्टुलाचे पेशंट देखील सरांनी बरे केलेले आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ऐकूयात. नमस्कार, माझं नाव विद्यासागर शेट्टी. मला फिस्टुलाचा प्रॉब्लेम होता जवळजवळ जानेवारी 2021 पासून. मध्यंतरी मी थोडेसे बरेचसे ट्रीटमेंट बाहेर केले आणि नामांकित हॉस्पिटलला पण गेलो होतो, पण तिथे काही सक्सेस नाही झालं. पण मला डॉक्टर सोनाली कवटेकर जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी जे मला इकडं वेदामृत हॉस्पिटलला रेफर केलं साधारणतः जून 2022 मध्ये. आणि गेले बरेचसे म्हणजे ट्रीटमेंट डॉक्टर सुधीर आणि डॉक्टर रुपेश यांनी खूप मेहनत घेतली. माझं व्यवस्थित फिस्टुलाचं जे इश्यूज होता तो क्लिअर केलेला आहे. आणि थँक्स टू डॉक्टर रुपेश ऑल्सो की ज्यावेळी मी आलो त्यावेळी मला मोरल सपोर्ट जो द्यायचा होता तो डॉक्टर रुपेशने खूप चांगला दिला, डॉक्टर सुधीरनेही चांगला दिला. आणि मी अगदी आता एकंदरीत फिस्टुलामधून क्लिअर झालेला आहे, प्रॉब्लेम्स माझा सक्सेस झालेला आहे. त्यामुळे मी थँक्स टू डॉक्टर रुपेश वन्स अगेन. नंबर कंटिन्युअसली खूप चांगल्या प्रतिक्रिया या पेशंटकडनं आपल्याला मिळतात आहेत आणि या विषयावरती आपल्याला खरं तर अजून बोलायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय मूळव्याध म्हणजे नेमकं काय आणि त्यावरची उपचार पद्धती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुधीर उदामले. डॉक्टर, जसं तुम्ही मगासपासून वेगवेगळे प्रकार मूळव्याध आणि त्याचे सांगताहेत, पायलोनायडल सायनस म्हणून एक प्रकार असतो, ते म्हणजे नेमकं काय असतं? आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते की जे ऑपरेशन करू आपण ते वेदनारहित असलं पाहिजे, कापी नको, रक्त सांडलं नाही पाहिजे, तर त्यावरची उपचार पद्धती अशा पद्धतीची असते का? करेक्ट. मी आज बोलतोय हे सगळ्या अम्ब्युलेटरी प्रोसिजर्स बद्दल की ज्याच्यात खून खराबा नाही. सो पायलोनायडल सायनस म्हणजे काय की पाठीच्या मणक्याच्या सगळ्यात शेवटचा भाग आहे ज्याला आपण माकड हाडाचा शेवटचं टोक म्हणतो, त्या ठिकाणी एक प्रकारचं केसपुंजक त्या ठिकाणी स्किनच्या आतमध्ये घुसतात आणि तिथे एक सायनस फॉर्म होतो. त्याला पायलोनायडल सायनस म्हणतात. म्हणजे कितीही अँटीबायोटिक्स खाल्ले तरी ज्याच्यातून तो बरा होत नाही, कारण फॉरेन बॉडीचे केस आतमध्ये घुसलेले असतात, त्याच्यामुळे तो इन्फेक्शन तिथे होत राहतो. आता पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, त्याला खूप मोठी जखम केली जायची आणि मग 2-2, 3-3 महिने ड्रेसिंग करत राहायचे. तर ते करूनही भरलं जात नाही, कारण ते बॉडीच्या सेंट्रल पार्टला आहे, दोन्ही साईडने स्ट्रेच असल्यामुळे त्या जखमा भरायच्या नाहीत. आणि त्याला तसाही श्रीमंताचा आजार म्हटला जातो, कारण फॅटी लोकांना तो जास्त, ज्यांच्या अंगावरती हेअर जास्त आहेत त्या लोकांना जास्त, असा तो आजार. पण आता ह्या मी मगाशी म्हणालो ना की कॉस्मेटिक सर्जरीचं एकत्रीकरण म्हणजे आता पायलोनायडल सायनस सुद्धा बरेचसे फ्लॅप्स घेऊन बरे करता येतात. त्याच पद्धतीने आजकाल काही पंचेसचा वापर करून 2 होल टेक्निक, 3 होल टेक्निक यूज करून सुद्धा आपल्याला बरं करता येतं. त्याच्यामध्ये लेझरचा वापर करता येतो. म्हणजे अशा बहुअंगी आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल असतात. ज्या पद्धतीचं त्याचं प्रोग्रेशन आहे, ज्या पद्धतीचा तो वाढलेला आहे, त्या पद्धतीने त्याला उपचार करता येतात. पण निश्चितच पहिल्यासारखं याला ड्रेसिंग करायची गरज नाही, खूप सारा ताण सहन करायची गरज नाही. म्हणजे माझ्याकडे पायलोनायडल सायनस पेशंट युजली यंगस्टर्स जे असतात, ज्यांची 12वीला परीक्षा आहे, 10वीला परीक्षा आहे, ऑपरेट करून 2-3 दिवशी पेपरला गेलेली पेशंटचे उदाहरणं आमच्याकडे आहेत. तो त्याच्यामुळे आता पायलोनायडल सायनस झाला तरी घाबरायचं नाही. अगदी काही कॉस्मेटिक सर्जरीचा वापर करून, लेझरचा वापर करून, 3 होल टेक्निकचा वापर करून आता विदाऊट ड्रेसिंग हा आजार बरा करता येतो. अगदीच. याविषयी बोलणार आहोत. खरं तर आणखी एका पेशंटची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, पाहूयात. गुड मॉर्निंग. मी कल्पेश पाटील. आय एम बिंग अ सीफेअर आणि मला 6 महिन्या अगोदर मला ह्याचा पाईल्सचा आणि फिस्टुलाचा त्रास झालेला.
सो मी डॉक्टर सुधीर सरांना कन्सल्ट केलं आणि त्याच्यावर त्यांनी माझी सर्जरी करून घेतलेली आणि विदिन 2 weeks आय हॅड टू जॉईन बॅक. माय हॅड कंपनी रिक्वेस्टेड मी टू जॉईन बॅक. पण त्याच्यामध्ये पण सरांनी एवढं कॉपरेट केलं आणि एवढी ट्रीटमेंट परफेक्ट होती की मला त्यानंतर शिफ्टवर जाऊन मला काहीही त्रास झाला नाही. आणि त्याच्यामध्ये असं होतं की जायच्या आधी म्हणजे इट वॉज लाईक थोडीशी मला स्वतःला भीती वाटत होती की जाऊ नको जाऊ. बट सरांच्या कन्सल्टन्सीने मला काही तशी भीती नंतर पुढे काय वाटली नाही. त्यांनी मला पुढचे ते 3 weeks मेडिसिन्स वगैरे सगळे दिलेले. So within those 3 weeks, I had completely recovered, and after that, I had no issues. It was completely fine, and thanks to doctors. अगदीच म्हणजे हे सगळं ऐकून असं वाटतं की जो मूळव्याधीबद्दल किंवा तत्सम आजारांबद्दलचा जो फोबिया असतो तो पेशंटकडून निघून जातोय पूर्णतः हे सगळ्यात दिसून येते. तुमच्या वेदामृत डे केअर बद्दल सांगा ना. आणि मुळात कसं असतं की एखाद्या आजारावरती ट्रीटमेंट करायची तर पैसे हा एक महत्वाचा पॉइंट असतो. तर मेडिक्लेमची वगैरे काही सुविधा आहे का? जो मूळव्याध हा आजार आहे ना, हा झाला की लोकांचे 2-3 गोष्टींवरती फोकस असतो की बाबा आजार ठीक आहे, उपचार पण ठीक आहे, पण मग किती खर्च येणार आहे. हे एवढं सगळं सोपं आहे म्हटल्यानंतर नक्कीच महागडं असणार आहे. तर निश्चितच हे महागडं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी सगळ्या प्रकारच्या मेडिक्लेमच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे तुमच्याकडे जर मेडिक्लेम असेल तर तुम्हाला एकही पैसे खर्च करायची गरज नाही. बरं, महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या योजना आपल्याकडे लागू होतात. त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला आजार असेल तर नक्कीच तुम्हाला याच्यातून काही पैसे न भरता बरं करता येतं. बरं, एखाद्याकडे खूपच एखादा गरीब आहे बुवा ज्याच्याकडे मेडिक्लेम पण नाही, त्याच्यासाठी सुद्धा अतिशय रास्त दरात उपलब्ध असलेली आयुर्वेदिक इंजेक्शन थेरपी आहे, प्रतिसारणी क्षार आहे की ज्याला जास्त खर्च नसतो. आणि ह्या सगळ्या प्रोसिजर अँब्युलेटरी प्रोसिजर्स आहेत. म्हणजे यायचं, करायचं आणि 2 तासात घरी जायचं. म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तर तुम्हाला इथे येऊन उपचार घेऊन 2 तासात घरी जाता येणार आहे. तुम्हाला ऍडमिशनची गरज नाही. तुम्हाला इनफॅक्ट दुखतंय, कसं जाऊ, कसं ट्रॅव्हल करू, तर करून कुठलीही प्रोसिजर करून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत त्यासाठी जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, म्हणजे सगळ्या तपासण्या ह्या आपल्या इन हाऊस आहेत. म्हणजे सगळ्या तपासण्या करता येतात. तुमच्यासाठी डायटिशियन्स असतात, तुमच्यासाठी काउन्सिलर्स असतात, तुम्हाला सगळं काही समजून सांगणाऱ्या थेरपिस्ट असतात. सो कुठल्याही प्रकारची काळजी न करता तुम्ही बिनधास्त या, ह्या सगळ्या सुविधांचा लाभ घ्या आणि या आजारातून मुक्त व्हा. अगदीच हा लपून ठेवण्यासारखा आजार नाहीये, त्याने आपल्यालाच त्रास होतोय. त्यामुळे तुम्ही वेदामृत डे केअरला भेट देऊन तुमच्या आजारावरती उपचार करू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.